नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणावर. मित्रांनो, महाराष्ट्र राजकारण हे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने खूप इंटरेस्टिंग झालेलं आहे आणि मागील 2 वर्षापासून जर आपण बघितलं तर भारतामध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग राजकारण हे कोठं असेल तर ते महाराष्ट्रामध्ये आहे आणि या लोकसभेच्या निकालावरून स्पष्ट झालं आहे. आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आपण जर बघितलं तर जशी जशी निवडणूक जवळ येते तसं तसं चित्र स्पष्ट होताना आपल्याला बघायला मिळते. बघा, अजित पवार यांच्याबद्दल थोडीशी चर्चा. जय हिंद, मी सागर शिंदे आणि आपण पाहतात सागर शिंदे टॉक. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मित्रांनो, अजित पवार नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत राहिलेले आणि आज अजित पवार यांचे काका शरद पवार हे यांच्या मुलीला म्हणजे सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या तयारी दिसत आहे आणि त्यांची मानसिकता अशीच आहे की त्यांच्या पक्षाला सुप्रिया सुळे यांच्या ताब्यात देण्याची. आणि आता शरद पवार यांच्या पक्षावरती अजित पवार यांचा काही अधिकार राहिलेला नाही, कारण आपण बघितलं अजित पवार हे महायुतीमध्ये गेले आहेत. शरद पवार गटातले नेते आता अजित पवार यांना असे बोलताना दिसतात की तुम्ही महायुतीमध्ये मुख्यमंत्री होऊन दाखवा. महाराष्ट्रातील एक मजेदार गोष्ट जर आपण बघितली तर सरकारमध्ये 3 लोक आहेत. एक म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. या तिघांमध्ये सगळ्यात सिनियर हे अजित पवार 65 वयाचे आहेत. 1991ला अजित पवार पहिल्यांदा निवडून आले, नंतर ते खासदार पण झाले आणि बऱ्याच वेळेस ते आमदार म्हणून राहिलेले आहेत. आणि एक मजेदार गोष्ट जर आपण बघितली तर उपमुख्यमंत्री पद हे जणू काही महाराष्ट्रामध्ये अजितदादा यांच्यासाठीच बनवले आहे की काय अशी सर्वसामान्य लोकांमधली चर्चा आहे. आणि यांच्या खूप नंतर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि यांच्यापेक्षाही पुढे निघून गेले. म्हणजे देवेंद्र फडणवीस अजितदादापेक्षा 8 वर्षानंतर राजकारणात आले. 1999ला ते पहिल्यांदा आमदार झाले, 2014ला ते मुख्यमंत्री झाले आणि एकनाथ शिंदे 2004ला पहिल्यांदा आमदार झाले आणि 2022ला ते मुख्यमंत्री झाले. 18 वर्षात ते मुख्यमंत्री झाले. तर त्यांच्या तुलनेत अजित पवार हे त्यांच्या स्थितीत कमकुवत आहेत. आणि लोकसभेच्या निकालानंतर मला तर वाटते सर्व पक्षांचं निरीक्षण जर आपण केलं तर सर्वात खराब प्रदर्शन जर आपण बघितलं तर अजित पवार गटाच्या पार्टीचं. ते फक्त 1 सीट जिंकले. खरी परिस्थिती अशी आहे. आणि 2-3 दिवसापूर्वी अजित पवार असं म्हणाले की सुप्रियाताई समोर पत्नीला उभं करून हा निर्णय चुकीचा ठरला. हा निर्णय पार्टीचा पार्लमेंट बोर्डनी केला होता, त्यामुळं आपण काही त्यावर बोलू शकलो नाही आणि त्यांनी त्याचा स्वीकार केला. सुनेत्रा पवार यांना लढवण्याचा जो निर्णय होता पार्लमेंटरी बोर्डचा तो चुकीचा होता. पण हे अर्ध सत्य आहे असं मला वाटतं, कारण दादांचंच प्लॅनिंग होतं सुप्रियाताईंना पराभूत करून माझी किती ताकद आहे हे दाखवून देऊ, पण असं झालं नाही. पार्टीच्या पार्लमेंट बोर्डवरती सगळं टाकून चालणार नाही. जय महाराष्ट्र चॅनलला दादांनी इंटरव्ह्यू दिला. तुम्हाला माहितीच असेल अजितदादांचं संपूर्ण महाराष्ट्रात जनसंवाद यात्रा सुरू केली आहे. ते यात्रेच्या माध्यमातून संपर्क करत आहे. महायुती सरकारने ज्या योजना आहे त्या योजनेचं पोच करताना आपल्याला दिसत आहे. दिल्लीच्या एका पत्रकाराचं असं म्हणणं आहे की आता अजित पवार यांना असं वाटतंय शरद पवार यांच्यावर ज्या टीका होतात त्या होऊ नये. पण ज्या वेळेस अजितदादा जेव्हा शरद पवार यांची साथ सोडली तेव्हा त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की तुमचं आता वय झालं आहे, तुम्ही रिटायरमेंट घ्या, माझ्या भविष्याचा विचार करा. म्हणजे हे सगळं त्यावेळेस बोलत होते. परंतु लोकसभा निवडणुकीनंतर दादा थोडे शांत झाल्यासारखे वाटतात असं दिल्लीतल्या जाणकार पत्रकारांचं मत आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की अजित पवार पुन्हा शरद पवार गटात जाऊ शकतात. आणि दिल्लीतले पत्रकार असं पण म्हणतात की भविष्यात महायुती जी आहे महाराष्ट्रात त्यांच्या जागा वाटपामध्ये एकमत होणार नाही, कारण भाजप आणि शिवसेना हे नक्कीच जास्त जागा मागणार आणि अजित पवार जास्त जागा कशा त्यांच्या पक्षाला मिळतील यासाठी प्रयत्न करणार आणि शेवटी एकमत न झाल्यामुळं अजित पवार शरद पवार गटात जाण्याची शक्यता आहे. ही माझं मत नाही, दिल्लीतल्या राजकीय विश्लेषकांचं मत आहे. त्यांनी असं एका इंटरव्ह्यूमध्ये पण म्हटले अजितदादांनी की
शरद पवार यांच्यावर जे आरोप प्रत्यारोप चालू आहे ते भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी कमी केले पाहिजे. जर ते कोण करत असेल तर ते ज्येष्ठ नेत्यांबरोबर मी चर्चा करत. अजित पवार या सगळ्या गोष्टीमुळे भाजप आणि शिवसेनेमध्ये संतोषाचं वातावरण असू शकतं, असं राजकीय विश्लेषक मत व्यक्त करताना दिसतात. देवेंद्रजींनी पण एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की एनसीपी यांचं जे मतदान आहे ते भारतीय जनता पार्टीला देणं अपयशी ठरले आहेत आणि भाजपचं जे मतदान आहे ते एनसीपीला गेलं नाही. कारण भाजप आणि राष्ट्रवादीची जी वैचारिक लढाई आहे ती खूप वर्षापासूनची आहे, महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि हेच मुख्य कारण आहे की एकमेकांचं वोट शेअर ट्रान्सफर झालं नाही. त्यांनी या गोष्टी तर सांगितल्यात, पण या गोष्टी नंतर अजित पवार जे वक्तव्य जे आहेत ती नकारात्मक आपल्याला बघायला मिळतात. बघा, वक्फ बोर्डवालं जे बिल पार्लमेंटमध्ये आणलं गेलं त्याबद्दल अजित पवार गटाचे म्हणणे असं आहे की बिलमध्ये कोणाचंही नुकसान होऊ देणार नाही. कोणाचं म्हणजे अल्पसंख्याक लोक जे आहेत त्यांचं. आणि शरद पवार नेहमीच अल्पसंख्याक यांच्यावरच राजकारण करत आले आहेत, म्हणून अजित पवार त्यांच्या सुरामध्ये सूर देऊन बोल. देवेंद्रजींनी पण काही दिवसापूर्वी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की एनसीपी म्हणजे एनसीपीचं जे मतदान आहे ते भारतीय जनता पार्टीला देण्यात अपयशी ठरली आणि भाजपचं जे मतदान आहे ते एनसीपीला गेलं नाही. कारण भाजप आणि राष्ट्रवादीची जी वैचारिक लढाई आहे ती खूप वर्षापासूनची आहे, महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि हेच मुख्य कारण आहे की एकमेकांचं वोट शेअर ट्रान्सफर झालं नाही. त्यांनी या गोष्टी तर सांगितल्याच, पण या गोष्टी नंतर अजित पवारचं जे वक्तव्य आहे ते नकारात्मक आपल्याला बघायला मिळतं. बघा, वक्फ बोर्डवाला बिल पार्लमेंटमध्ये आणलं गेलं त्याबद्दल अजित पवार गटाने म्हटलं की बिलमध्ये कोणाचंही नुकसान होऊ देणार नाही. कोणाचं म्हणजे अल्पसंख्याक लोक जे आहेत त्यांचं. आणि शरद पवार नेहमी अल्पसंख्याक यांच्यावर राजकारण करत आले, तर अजित पवार त्यांच्या सुरामध्ये सूर देऊन बोलत आहेत. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. ते बोलले बीजेपीची मतं ही शिंदे गटाला मिळाली पण एनसीपीला मिळाली नाही. दोन्ही पार्ट्या या नवीन आहेत, एकनाथ शिंदेची आणि अजितदादा पवार यांची. तर या दोन्ही पार्ट्या जेवढं पाहिजे तेवढं मतदान देऊ शकले नाही, पण बीजेपीचे 90% मतदान शिवसेनेला ट्रान्सफर झाले. पण बीजेपीचे जे मतदान आहे ते जशाच तसं राहिलं. महायुतीला 43.6% मतं मिळाली आणि महाविकास आघाडीला 43.9% मतं मिळाली. म्हणजे फक्त 0.3% महाविकास आघाडीला जास्त मिळाली. भाजपचं वोट शेअर हा कुठं कमी झाला नाही असं ते म्हटले. 12 सीट ह्या 3% पेक्षा कमी मताने हारलो आहोत. त्यांनी हे पण सांगितलं की काही लोकसभा अशा होत्या की 5 विधानसभेत आम्ही पुढे होतो, एका विधानसभेत महाविकास आघाडी पुढे होती आणि तिथं ती लोकसभा महाविकास आघाडी जिंकली. म्हणजे धुळ्याचं जर उदाहरण आपण जर बघितलं तर ते तुम्हाला समजू शकेल. मित्रांनो, धुळ्याच्या लोकसभे सीटवरती आपण एक वेगळाच व्हिडिओ करणार आहोत. त्यावेळेस तुम्हाला धुळ्याची परिस्थिती नक्की अशी का उद्भवली हे त्यावेळेस तुम्हाला नक्की समजेल. पण देवेंद्रजींनी हे सांगितल्याप्रमाणे अनेक लोकसभा अशा होत्या तिथं विधानसभेत युतीचा उमेदवार पुढे होता आणि 1-2 विधानसभेत महाविकास आघाडीचा उमेदवार पुढे होता. म्हणजे तेथे महाविकास आघाडीचा उमेदवार हा जिंकला. देवेंद्रजींनी काही लोकसभेची नावं सांगितली, त्यामध्ये धुळे होतं, अमरावती, भिवंडी होतं, मुंबई नॉर्थ होतं, मुंबई साऊथ सेंट्रल होता. त्यांनी असे पण सांगितलं विधानसभा निवडणुकीचा जो माहोल आहे तो वेगळा असणार आहे, कारण लोकसभेत विधानसभा क्षेत्रात चांगली लढाई आम्ही दिलेली आहे. आणि ते असं म्हटले भाजप मागच्या वेळीपेक्षा जास्त सीटवरती लढणार आहे. मागच्या वेळी 162 सीट लढवल्या होत्या, पण ह्यावेळी सीट शेअरिंग जे आहे ते प्रत्येक पार्टीच्या क्षमतेवरती होणार आहे. म्हणजे महायुतीमधल्या प्रत्येक पार्टीची जी क्षमता आहे त्या क्षमतेवरती सीट शेअर होईल. लोकसभेला ते दिसून आलेली आहे प्रत्येकाची क्षमता कोणाची किती आहे. त्यामुळं आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी अजित पवार गट असू द्या नाहीतर शिंदे गट असू द्या, मित्रांनो ह्या 2 पार्ट्या नवीन आहे. सामान्य लोकांचा, जाणकारांचा आणि ग्राउंड लेवलच्या पत्रकारांचं असं मत आहे, अजितदादा असू द्या किंवा एकनाथ शिंदे साहेब असू द्या, ते उद्धव ठाकरेंचे नेते आणि शरद पवारांचे नेते घेऊन जरी आले असले परंतु त्यांचा खालचा ग्राउंड लेवलचा जो वोटर आहे जो आहे
तो त्यांच्या बरोबर आलेला नाही. हे माझं मत नाही, हे जाणकार विश्लेषकांचं, ग्राउंड लेवलच्या पत्रकारांचं मत आहे. आणि या मताशी तुम्ही सहमत असाल की नाही माहीत नाही, पण सामान्य लोकांमधली चर्चा करताना अशी दिसतात. बघा, खूपच क्रिटिकल परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. शरद पवार गटामध्ये आरक्षणाच्या संदर्भात काही मराठा समाजाच्या संघटनांनी त्यांच्या घराबाहेर आंदोलनं केली, त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. जिथे जाईल तिथे प्रश्न जाब विचारले. ते कुठे प्रवासामध्ये चालले असेल, त्यांची गाडी अडवून त्या मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांनी त्यांना प्रश्न विचारताना दिसले. पण मराठा आरक्षणासंदर्भात तुमचं काय मत आहे? तर शरद पवार यांनी अशी चाल खेळली, एकनाथ शिंदेंना भेटून सांगितलं, केंद्र सरकारने 50% लिमिट जे लावलंय त्याला वाढवा. तसं जर आपण बघितलं तर एवढं सोपं नाही, कारण हे जे लिमिट आहे ते सुप्रीम कोर्टने लावलं आहे, कोणत्याही सरकारने लावलेलं नाहीये. हे शरद पवार यांचे समर्थक बोलतात. शरद पवार यांना जाब विचारण्यासाठी मराठी लोक जे येतात ते त्यांच्या घराबाहेर आंदोलन करतात, भाजप पुरस्कृत आहे. आता सुप्रिया सुळे यांच्याबद्दल पण चर्चा करणं महत्त्वाचं आहे. सुप्रिया सुळे हे ह्या बऱ्याच वर्ष पार्लमेंटमध्ये आहेत. खूप सारे संसद रत्न पुरस्कार पण त्यांना मिळाले आहेत. लास्ट सेशनमध्ये पण त्यांनी चांगलं भाषण केलं. ते त्या भाषणामध्ये म्हणाल्या, जेव्हा मी येथे भाषणासाठी उभी राहते तेव्हा तिकडे माझ्या पतीला इन्कम टॅक्सच्या नोटीस येते. आता ह्या अशा वक्तव्यावरती किती कोण विश्वास ठेवेल? ही हसण्यासारखी व्यक्ती आहे. समजत नाही अशा प्रकारचे आरोप कोणत्या अर्थाने नक्की करतात. नक्की यांचा सल्लागार कोण आहे की तो असे प्रश्न पार्लमेंटमध्ये किंवा वक्तव्य बोलण्यास सांगत असतो. मित्रांनो, केंद्र सरकार मला मुद्दामून त्रास द्यायचा प्रयत्न करते असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलेलं आहे पार्लमेंटमध्ये. त्या म्हणल्या की 2-3 दिवसापूर्वी माझा मोबाईल हॅक झाला होता, व्हॉट्सअप पण हॅक केलं गेलं. त्या संदर्भामध्ये मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली आहे. त्याच्यानंतर थोड्या वेळाने सांगितलं की माझं व्हॉट्सअप परत आलं आहे, ते आता व्यवस्थित चालत आहे. म्हणजे त्यांनी थोडीसुद्धा कसर सोडली नाही टीका करण्याची केंद्र सरकारवरती. सरळ सरळ सांगून टाकलं केंद्र सरकार हे सगळं करत आहे. ह्या सगळ्या व्हिडिओचा जर मॉरल आपण बघितला तर अजित पवार यांना थोडंसं आपण काय म्हणतो त्याला की सहज स्थिती व्हायला लागली आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर. त्यांना त्यांचे काका शरद पवार यांची दया यायला लागली आहे आणि त्यांना असं पण वाटतंय सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये उमेदवार द्यायला नव्हता पाहिजे. या सर्व गोष्टी जर आपण बघितल्या तर वक्फ बोर्डवरती पण वक्तव्य केलंय की कोणाचं नुकसान होऊ देणार नाही. अशा स्थितीमध्ये विश्लेषकांचं मत असं आहे की शिंदे आणि फडणवीस म्हणजे भाजप आणि शिवसेना युती तोडण्याचा विचार करत असतील का? ते तर येणारा काळच ठरवेल. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय.